नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश यामधील ॲट द मार्केट ही छान सुंदरशी सोपीशी ॲक्टिव्हिटी करणार आहोत. इथे आपल्याला काही प्रॅक्टिकल्स करायचे आणि त्याची मॅच द पेअर करायची आहे. तर ही ॲक्टिव्हिटी करण्याआधी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन येणारे अपडेट्स नेहमी मिळत राहतील. इथे आपल्याला ॲट द मार्केट ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे, इथे 2 कॉलम आपल्याला 2 पेजवर 2 कॉलम दिसतायत. एका ह्याच्यावर पिक्चर्स दिसतायत आणि दुसऱ्या ह्याच्यावर छोट्या-छोट्या कॉलममध्ये काही कन्व्हर्सेशन दिसतायत. त्या कॉलमची आणि पिक्चर्सची आपल्याला प्रॉपर मॅच द पेअर करायची आहे. आणि ही छान सुंदरशी ॲक्टिव्हिटी आहे. ही आपण मित्रांसोबत सुद्धा खेळू शकतो बरं का. जर तुम्हाला मित्रांना तुम्ही एक पिक्चर दाखवायचं आणि दुसऱ्याला दुसरी साइडच्या पेजवरची कन्व्हर्सेशन दाखवायची. कोणती मॅच द पेअर होते हे फाइंड आउट करायचं. याद्वारे आपण कन्व्हर्सेशन कसं करायचं आणि ते एक्सप्रेस कसं करायचं हे इथे शिकणार आहोत. अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये. इथे मी डायरेक्ट पिक्चर आणि कन्व्हर्सेशन याची मॅच द पेअर करून दाखवलेली आहे. इथे फर्स्ट पिक्चर आहे. इथे एक मुलगा आहे आणि तो शॉपमध्ये जातो आहे आणि काहीतरी लिस्ट आहे त्याच्याजवळ. तर त्यावरून आपल्याला कोणतं मॅच द पेअर होणार? तर हां, "हॅलो अंकल, मदर हॅज सेंड धिस लिस्ट ऑफ ग्रोसरी आयटम्स फॉर द मंथ. कॅन यू डिलिव्हर देम टुडे?" तर आता हा मुलगा म्हणतो, की "अंकल, माझ्या आईने ना ही ग्रोसरीची म्हणजे सामानाची यादी इथे लिस्ट करून दाखवलेली आहे या महिन्याची. तर तुम्ही हे घरी माझ्या डिलिव्हर पोहोचवून देणार का?" बी म्हणजे तो दुकानदार काय म्हणतो? बी म्हणतो, "शुअर, वी विल डिलिव्हर देम टुडे." हो, नक्कीच आम्ही त्याला डिलिव्हर करणार आहोत. म्हणजेच इथे आपल्याला कन्व्हर्सेशन एक दुकानदार आणि मुलामध्ये होताना दिसतं आहे आणि ते किराणा दुकान आहे. देन सेकंड पिक्चर बघा. इथे एक तुम्हाला काय दिसतं आहे या पिक्चरमध्ये? एक मुलगा असे काही बबल्स उडवताना दिसतो आहे. एक आजोबा दिसतायत आणि त्यांच्यासोबत 2 मुलं दिसतायत. तर या कृतीमध्ये काय दिसतंय ते ऑब्झर्व्ह करताय, की तो बबल कसा उडवतो आहे. तर या पिक्चरशी सुसंगत असं कन्व्हर्सेशन कोणतं होणार? ए सेड, "ग्रँडपा, द बबल्स लूक सो लव्हली. कॅन वी बाय द बबल्स मेकर?" आता मुलं म्हणतात, की "आजोबा, हे बबल्स खूप सुंदर दिसतायत, आहे ना? तर आपण हे बबल मेकर घ्यायचं का?" तर ही सेड म्हणजे आजोबा काय म्हणतात, "व्हाय नॉट? लेट्स बाय 3, 2 फॉर यू चिल्ड्रन अँड 1 फॉर मी." का नाही घ्यायचं? हे 2 तुमच्यासाठी आणि 1 माझ्यासाठी. असं आपण किती विकत घेऊया? 3. देन थर्ड पिक्चरमध्ये आपल्याला काय दिसतं आहे, की तो शुगर कॅन आहे म्हणजे ऊस दिसतो आहे. तो माणूस ऊस तोडतो आहे. बाजूला एक मशीन दिसते आहे आणि इथे आई आणि मुलगा बेंचवर बसलेले आहे. तर यावरून तुमच्या लक्षातच आलं असेल, की आपण हा पिक्चर कुठलं बघतो आहे रसवंतीवर. ऊसाचा रस जिथे मिळतो तिथला हा पिक्चर आहे. व त्याच्याशी सुसंगत असा म्हणजे कन्व्हर्सेशन कोणतं होणार आहे. तर प्लीज गिव्ह अस 2 फुल ग्लासेस अँड डोंट पुट आईस इन द ज्यूस. आम्हाला 2 ग्लासेस ज्यूस द्या आणि त्याच्यामध्ये आईस टाकू नका, असं म्हटलं गेलं आहे. त्यावर बी रिप्लाय देतो म्हणजेच दुकानदार रिप्लाय देतो. नाही बी, "बट मम्मा, आय वॉन्ट सम आईस इन माय ज्यूस." मग तो मुलगा म्हणतो, "पण मम्मा मला ना थोडंसं आईस माझ्या ज्यूसमध्ये हवं आहे बरं का." त्यावर ए सेड, "ओके, पुट जस्ट अ लिटल आईस इन ईच ग्लास." ओके, थोडंच टाका. म्हणजे हे मुलामध्ये आणि आईमधलं कन्व्हर्सेशन आहे आणि ते कोणाला सांगताय? त्या दुकानदाराला सांगताय, की "जास्त नका टाकू आमच्या ह्याच्यामध्ये, फक्त थोडासा आईस टाका." देन फोर्थ नंबर आहे. इथे 2 मुली दिसत आहेत आणि इथे केकचं दिसतो आहे. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात आलं, की हे केक शॉप आहे. तर इथे कन्व्हर्सेशन आपलं असं होणार, "हॅव यू ट्राईड धीस केक्स? दे आर सो डिलिशियस." तू इथले केक्स ट्राय केले आहेत का? खूप टेस्टी आहेत बरं का. त्यावर बी रिप्लाय देते, "धिस इज न्यू केक शॉप, इझंट इट?" हे नवीन केक शॉप दिसतंय. मला याआधी कधी दिसलं नाही इथे. बट आय एम नॉट व्हेरी फॉन्ड ऑफ केक्स. पण मला इतके काही फारसे आवडत नाही. पण हे केकचं दुकान मला इथे नवीनच दिसलं आहे. इथे या दोघींमध्ये हे कन्व्हर्सेशन आपल्याला जुळून आलेलं दिसतंय. देन फिफ्थ नंबरचं काय दिसतंय, इथे आपल्याला कॉर्न्स दिसताय. तो भासतो आहे एक म्हणजे जो विकणारा आहे तो आणि तिथे 2 कस्टमर आहेत. तर त्याच्यावरून हे पहा फिफ्थ नंबरचं आपलं पिक्चर झालं आणि त्याच्यावरून फिफ्थ नंबरचं आपलं कन्व्हर्सेशन होईल. "डू यू लाइक रोस्टेड कॉर्न कॉब्स?" म्हणजे भाजलेले कणीस तुला आवडतील का? बी सेड,
ओह! आय लव्ह देम विथ सॉल्ट अँड लेमन ज्यूस. हो, का नाही? मला त्याच्यावर लिंबू आणि सॉल्ट सोडलेलं पण त्यानी खूप टेस्टी लागेल. ते आवडेल ते खायला. ए सेड, "लेट्स सी इट ॲट व्हॉट प्राईस ही इज सेलिंग देम." चल तर बघूया कोणत्या किमतीला म्हणजे कितीला तो विकतो आहे ते आपण फाइंड आउट करूया. हे झालं 5th नंबरचं कन्व्हर्सेशन. देन 6 मध्ये आपल्याला काही सॅग्स दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये काहीतरी ठेवलेलं दिसतं आहे आणि एक आजी आणि एक माणसामध्ये कन्व्हर्सेशन होताना दिसतं आहे. हे 6 नंबरचं पिक्चर. तर आपलं ए सेड, "गुड मॉर्निंग आजी, हाऊ कॅन आय हेल्प यू?" आता तो माणूस म्हणतो, "आजी मी तुला कशी काय हेल्प करू शकतो?" बी सेड, "आय वॉन्ट टू बाय राईस फॉर द होल इयर." मला पूर्ण वर्षभरासाठी राईस म्हणजे भात विकत घ्यायचा आहे, तांदूळ विकत घ्यायचा आहे. "शो मी द व्हेरायटीज यू हॅव अँड टेल मी द प्राइसेस." आता तुझ्याकडे कोणत्या-कोणत्या व्हेरायटीज आहे आणि त्यांच्या किमती कोणत्या कशा आहेत ते मला सांग. ए सेड, "आजी, द व्हेरायटी इज गुड. डोंट वरी अबाउट द प्राइस. इट इज नॉट व्हेरी कॉस्टली." ए सेड, "आजी, व्हेरायटी तर माझ्याकडे खूप साऱ्या आहेत आणि किमतीची तर तू काळजीच करू नको आणि काही किंमत जास्ती नाही आहे." यावरून आपल्याला हे कन्व्हर्सेशन होत असेल असं आपण अंदाज बांधू शकतो. देन 7 नंबर आहे इथे हे काहीतरी भाजीपाला विकते आहे, फ्रुट्स आहे तिच्याकडे बहुतेक आणि ती बसलेली आहे खाली बाई आणि एक माणूस तिथे उभा आहे. तर त्यांच्यामध्ये कोणतं कन्व्हर्सेशन होणार आहे? तर खाली ती भाजी विकणारी ती ए सेड, "गिव्ह मी सम टोमॅटोज." मला काही टोमॅटोज द्या. बी सेड, "वेअर इज युअर बॅग?" तुझी बॅग कुठे आहे? ए सेड, "आय डोंट हॅव वन." माझ्याकडे बॅग तर नाही आहे. गिव्ह मी अ प्लास्टिक कॅरी बॅग. मग मला प्लास्टिक कॅरिंग बॅगमध्येच देऊन द्या. बी सेड, "सॉरी, आय डोंट कीप प्लास्टिक कॅरी बॅग्स." ती म्हणते की नाही माझ्याकडे कोणत्याही प्लास्टिक बॅग्स नाही आहे. मी ते देऊ शकत नाही. असं इथलं कन्व्हर्सेशन आहे. आणि लास्ट पिक्चरमध्ये आपल्याला दिसतो आहे की तीच भाजीवाली आहे आणि दुसरा एक म्हणजे विकणारा, विकत घेणारा दिसतो आहे. तर त्यांच्यामध्ये कोणतं कन्व्हर्सेशन आहे? "हिअर आर युअर पोटॅटोज. वुड यू लाइक टू बाय टोमॅटोज?" हे घ्या तुमचे पोटॅटो म्हणजे हे तुमचे आलू, बटाटे विकत घ्या आणि तुम्हाला टोमॅटो विकत घ्यायला आवडतील का? तुम्हाला हवे आहेत का? "दीज आर नाईस अँड फ्रेश." खूप फ्रेश आहेत बरं का माझ्याकडचे टोमॅटो. बी सेड, "शुअर, वेट. आय विल गिव्ह यू अनदर बॅग फॉर द टोमॅटोज." थांबा, मी दुसरी पिशवी तुम्हाला देतो टोमॅटो विकत घेण्यासाठी. टोमॅटो टाकण्यासाठी मी तुम्हाला दुसरी पिशवी देतो आहे. अशा प्रकारे आपलं इथे कन्व्हर्सेशन झालेलं आहे. इथे पिक्चर आणि कन्व्हर्सेशनची आपण मॅच द पेअर केलेली आहे. आता इथे बी नंबरची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. इनॅक्ट द कन्व्हर्सेशन. यू मे मेक युअर ओन ॲडिशन ऑर सुटेबल चेंजेस इन द कन्व्हर्सेशन. आता इथे जे पिक्चर आणि कन्व्हर्सेशन आहे, हे तुम्ही इनॅक्ट करायचं आहे आणि तुम्हाला वाटलं तर आणखीन तुम्ही त्याच्यामध्ये काही सेंटेन्सेस ॲड करू शकता. छोटीशी सोपीशी ॲक्टिव्हिटी आहे ही आणि आपण इथे कन्व्हर्सेशन कसं करायचं ते इथे शिकलेलो आहोत. तरी तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक यू.